हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आणि आज माझं निमित्त असं झालं आहे ब्लॉग काढायचा की मी एक आउटफिट स्टिच करते. त्याच्यासाठी मला कपडा घ्यायचा आहे आणि बाकी आम्ही असेच संडे ते यांना पण सुट्टी आहे तर आम्ही असेच भेटणार आहोत. तर खूप दिवस झाले ब्लॉग नव्हता येत म्हणून विचार केला आज ब्लॉग काढू आपण. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. तुम्हाला त्याच्यात मेकअप ट्युटोरियल पण पाहिजे होता तर त्याचा ब्लॉग पण नाही मी काढू शकली. म्हणून आता आज माझं म्हणजे याला मूड आला आहे ब्लॉग काढायचा. सो बघत राहा तुम्ही कंटिन्यू आणि कसं वाटलं हे नक्की सांगा. चलो आता आपण स्टार्ट करूया मेकअपसाठी. मी मेकअप जास्त करत नाही, थोडाफार टचअप देते. फर्स्ट आपण सनस्क्रीन लावून घेऊ. प्रोडक्ट मी तुम्हाला नंतर एक मेकअप ट्युटोरियल मी ब्लॉग बनवेल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे माझे प्रोडक्ट दाखवेल. आता सध्या नॉर्मल टचअप करते. मी घरी असते ना, मी काहीच करत नाही फेसला, काहीच नाही. मी साधा म्हणजे फेस धुवत पण नाही, तशीच असते अख्खा दिवस. आता हा फाउंडेशन डोळ्यात गेला असता. मी स्पंज पण यूज नाही करत, काहीच यूज करत नाही हाताने. मला एवढा आळस आहे ना, मी काय सांगू गायचं. माझं नंतर कसं होईल मी हेच विचार करून हैराण आहे. एवढी आळशी आहे. थोडासा ना इथे टचअप देते फक्त, जास्त नाही, थोडंसंच. पिंपल्स ना मला कधी येत नाही, पण आता ह्यावेळेस कसे काय आले मला काही कळतच नाही. मी ना काही खाल्लं पण नाही जास्त. आता मला असं काहीतरी करून लपवायला लागेल. माझा जो कन्सिलर आहे ना तो खूप डार्क आहे. आता असं लावला ना तर तो दिसून येईल, मग तो लावत नाही. जाऊ, मला एवढा काहीच कोणाला दाखवायचं का नाही आहे. बस. आयब्रोचं तर मला टेन्शनच नाही. माझे आयब्रो खूप थिक आहेत, डार्क आहेत. त्यांना थोडंसं असं सेट केलं ना की झालं. ही माझी फेवरेट लिपस्टिक आहे, फेवरेट. एकदम नॅचरल लुक देते. जरा पण म्हणजे असे थिक होतात ना लिप्स, असे जाड होतात, असे म्हणजे असे हे होतात, काय बोलतात, ब्रॉड होतात असे एकदम. तसे बिलकुल होत नाही, सॉफ्ट राहतात. खूप भारी आहे लिपस्टिक. आणि हे लावून
मी माझा मेकअप कंप्लीट करते. याच्याशिवाय मी बाहेर निघतच नाही. टिकली ही मला लागतेच, त्याच्याशिवाय मी बाहेर निघतच नाही. टिकल्याशिवाय माझं मेकअप अपूर्ण आहे, अपूर्ण. सो गाईस, माझा मेकअप झालाय कंप्लीट. मेरा फाउंडेशन गिरया. माझं कपाट तुम्ही बघून हैराण होते. मी अशी ज्याइकडं म्हणजे 12 महिने रडत असते की माझ्याकडे कपडे नाही. कपडे तर बघा माझे सगळे सेक्शन्स केलेले आहेत, खाली सुद्धा आहेत. एवढे कपडे आहेत माझ्याकडे. कमी जुळायला घेतल्यावर ते समजतो माझ्याकडे किती कपडे आहेत. पण असं कुठं जायचं असलं ना माझ्याकडे कपडेच नसतात. आता मी चालले शॉपिंगला. सो ते पण विचार करत होते मी काय घालू, म्हणजे एवढे कपडे असून काय घालू. सिरम शिवाय तर मी बाहेर निघत नाही, कारण माझी केस खूप सिल्की आहेत. अँड सिल्की तर आहेतच, तर ते ना असे फ्रीझी होतात. माझी केस आहेत ना ही फ्रीझी होतात. बाहेर गेले ना का ते असे उफलतात, म्हणून मी लावते केसांना सिरम. असं चप्पू नाही लावत, ते नाही मला आवडत अजिबात. सो फायनली माझं झालेलं आहे. आता मी यांना फोन लावते. गाईस, माझा नवरा एवढा विचित्र माणूस आहे ना. आता माझा हा मेकअप झाला आहे, सगळं झालं आहे, तरी अजून म्हणजे आंघोळ नसेल केली. मला सगळं समजते, माहिती मला आंघोळ केलीच नसेल. आता मी फोन केला ना, कुठे आहेत, काय करतात, काय नाही, तरी काहीच नाही. थांब, आलो आहे मी 10 मिनटात, 5 मिनटात येणार, अर्धा तासात, लवकर नाही येणार. आता मी यांना फोन करते, कुठे आहेत बघते. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा. कसं वाटलं हे नक्की सांगा, आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चलो आगे. तुम्हाला काय झालं? एवढा टाइम कोण लावतं रे? 1 तास झाला मी उभा आहे, नाही तर कधीपासून फोन बघत असेल, कामात होती ना मी. हो मग फोन बघत असते, भूक लागले मला. चला आता आम्ही खायला आलोय. दुपारी आम्हाला जेवण नाही भेटलेलं आहे. आम्हाला हकललंय घरातून. हे हकलला बिकलला नाही. यांना हकललंय घरातून. तुम्हाला हकलला ना, हल्दीला गेले सगळी, मी गेलो नाही. सांगितलंय मी सगळ्यांना, कळलं ना. चलविल करू का? चल नाही बोलत, मग मी बोलत पण. अच्छा, काय मागवत आहे? तेच समजेल. मंचुरियन नाही का तुला? तुम्हाला काय पाहिजे ते मागवा. राईस काय मागवला यांनी, राईस आणि माझ्यासाठी सूप. छान आहे, छान आहे. हो, आम्ही फर्स्ट टाइमच इथे आलो आहे. राईस चांगला आहे. मला विचारत पण नाही का तू खाते का काय. पण मला भूक लागली, मी तुला बोलवलं आहे, तुम्ही मला नाही बोलवलं. तू पार्टी दे रही का भैया? ये बिल देने वाले भैया. ले बोलायला लागलं तसं वाटायला लागलंय मला. तुम्ही ले बोलायला लागलाय. मी रोजच बोलतो. लेना पड़ेगा इनको आखाड़े में, लग रहा है मेरे को. असं नका, गरम लागेल. मला कोण आहे? ई सूप कोण राईस मध्ये टाकतो? राईसमध्ये टाकतो नाही, फक्त टेस्ट करतो. कशी काय टेस्ट समजेल? खाऊन बघ. शी, एवढा माणूस विचित्र आहे, काही पण करतो खरंच. असं मस्त शिस्तीत खाता येत नाही. चिकन खालो, शिस्तीत खात नाही आणि लय अंडा टाकलाय. हो, हा मग तुला अंडा आवडतो ना? जुमला
आरामात खा, आरामात खा. झुंबायला लागला माझा डोळा. उठ. झोंब्याला मी तर इथे सॉसेस बिसेस टाकलं ना. उठ. काय चिकन लॉलीपॉप. चिकन लॉलीपॉप डोळा लाल झालाय. पडलाच का नाही गं. का दुखतो जमतो गेला मस्ती खूप मार. तुमच्या नादी लागून. काय नाही माझ्या नादी लागू ना खूप मार का मग डोळ्याला. शी माझं तो अंडा नाही घोसवत तो. आता अंडा काढून घ्या माझं. भैया ती चहा गाळायची किती असते हो झाली तिथे मी अंडा काढतो. आता ती घाण करून जाणार वाटतं मला. काय ती घाण घालून जाणार टेबलवर. का का किती पाडलंय बा तुम्ही. लपून लपून खाते लपून खाते. लपून नाही गरम चटके लागले. तो खा मग पाणी घाल. काहीच मला एक खाऊशीच नाही वाटत आहे. घरी मस्त गावठी कोंबडा केला यांच्या नादी लागून इथं आले मी. कोणी आणलाय. तुम्हीच घ्या आता पटकन चल. माझं नाव खराब करायचं आहे. मस्त खोटे बोलतायत. मस्त आमच्या गावाच्या बाजूला जाण्याचं दुकान तिथं खाल्ला असता पण यांनी मला बोललं काय होतं काय नाही तुमच्या गावात भेटत. भेटतो काय नाही सगळा भेटतो. तू कुठं राहतेस ग. लिवंडे नारकोलीला. आम्हाला इथं सगळं दुनिया भेटते. काय सगळं भेटते आहे, काय सगळं. नाही प्लीज बघायला भेटतं फक्त वरून. बाकी काय नाही भेटत. वो ज्यादा बोल रहे हो क्या. पानी पिओ पटापट. तर काही पेट पूजा झालेली आहे. जाम खाल्ला मी पण आवडला बिलकुल नाही. का चांगली टेस्ट नव्हती. मला तर खायलाच नाही भेटलं. मला ठसका लागला जोरात म्हणून तिला टाकून तिकडेच घेतलाय पार्सल यांच्यासाठी. हे घेऊन जातील घरी आता ना. मी घरी घेऊन जाईल मग मला घरी गेल्यावर चांगला वाटतो खायला. तिथं गरम करतो गरमीत खायला. आता आपण कुठे जायचा शूटला. आता आम्ही चाललो शूटला. शूट करायला म्हणजे व्हिडिओ काढायचे. सो गाईस मला ऊन लागतं. चक्कर यायला लागले मला. पाणी आहे ना पाणी पी ना मग. नाही पाणी नाही मला. कसं तरी व्हायला लागलं. चला इथे ठेवू याच्यात. हा, ठेवू? याच्यात ठेवून दे. चला गाईस आमची सवारी आहे. सो गाईस मॅडम आलात कपडे घ्यायला. सॉरी कपडा घ्यायला. कुठला तरी ड्रेस शिवत लावला त्याचा कपडा घ्यायचा तिला. ओय लाल बाल. एक बार्गेनिंग चालू झालेली आहे. आतापासूनच बार्गेनिंग चालू झालेली आहे. बायकांना बरोबर माहिती असतो कुठे कमी करायचा कुठे जास्त करायचा. 200 रुपयाची वस्तू 5 रुपये आणतील मी त्याला. अशा बायका येतात. भयाला वाटतं चुना देत लावलाय. बघूया आपण काय घेतेस. वो पन्ना कितना है. 44. हाँ? तो मेरे को इधर नीचे से कितना है. ब्लॅक घेतलाय तिने. ब्लॅक कोणता ब्लॅक घेतेस. ब्लॅक घेतेस. ब्लॅक छान आहे. मस्त आहे. चांगला आहे. मला बघून जास्त सांगतो वाटतं पैसे. मला जर कळत नाही. घे मार त्याला. अरे छान आलं तरी बस. ठीक आहे. वो दूसरा ब्लैक नहीं है, फुल ब्लैक नहीं है. ठीक आहे. मला तर शॉपिंग करायला जाम कंटाळा येतो काहीच. मला तर झालं आहे असं की कधी बाबा मी घरी जाताना झोपतो. जाम झोप आले. जेवलो मी आता मला झोप आले जाम. पण याची बार्गेनिंग चालू आहे अजून. काय बोलणार. बायकांना शॉपिंग म्हणजे सांगूनच फायदा नाही. ते गरम करतो फुल. दुपारचा टाईम आहे. बाजारात होतो मी. तर बघूया कोणता ड्रेस घेतला कोणता नाही. ते बघ किती कंटाळे. किती कंटाळे. सॉफ्ट नाही राहायला पाहिजे. असं कडक नाही. काय सॉफ्ट नाही राहायला पाहिजे. जास्त हा अस्तर आहे का. अननेसरी. असं वाटतं मच्छर जाळी घेतली. मच्छर झाली तरी. मच्छर जाळी घेतली. झालेलं आहे. किती रुपये. तुम्ही देणार.
मी दिले असते पण तुम्ही सांगितले ना, आता मी नाही देणार. बॅगेतून पैसे काढलेले आहेत, 200 रुपये काढलेले आहेत. वा, जसं काय क्रिकेटचे सांगतायत. कॉमेंट्री चालू आहे, कॉमेंट्री. कितना कितना दिया? घरी चला. जाऊ ना घरी. व्ह्यू बघा. हिला आलाय कंटाळा. आता तुला व्हिडिओ आले का? केस आले का? कधीपासून तिला घरी जायचंय, कधीपासून तिला कंटाळा आलाय. आता हवा सुटली तर बोलते की आता व्हिडिओ काढ. हा, बोल. काढते ना व्हिडिओ, थांब ना जरा. गाईस, अशा असतात पोरी, समजलं का? एक पाणी दे. कशी मी झाले. चांगली तर दिसते. नाही दिसत. एडिट करायचा फोटो. करायचं. काढ तरी पटकन व्हिडिओ. मला काय जाऊ. काढतोय. चलो गाईस, व्हिडिओ काढतोय नंतर. जाता थोडा बोलूया आणि ब्लॉग संपूया. गाईस, पोज बघा. नाही येते करून व्हिडिओ काढत लावलात माझ्याकडून. ते बघ तिची केस नसते उठते. नाव दाखव, माझं नाव दाखव. बघा, रंगलाय. चांगली काढा पण आता तू मेहंदी कुठे काढशील? ना. मेहंदी काढताना झाकून जाईल तो. अशी काढशील. सो गाईस, शूट आमचं झालेलं आहे. कसे आलेत फोटो? मस्त आले. व्हिडिओ? अरे मी चांगला काढतो व्हिडिओ. हो बाबा, ठीक आहे. मी एवढा खाऊन पण मला असं विकनेस पण आला. इथे खूप ऊन लागतो, डोकं पण दुखायला लागलं. मी यांना बोलते घरी चला. अरे मग काढले ना फोटो, आता आता जाऊया. सो गाईस, चला आता आम्ही घरी चाललोय. छोटासाच ब्लॉग होता. असंच आम्ही संडे म्हणून बाहेर निघालेलो. हे बघ केस बघ माझे. फिरव जरा इकडे. कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा. आणि आम्हाला खूप प्रेम द्या. ते बोलायची गरजच नाही आहे, ते देता येतच. हां, ते देतच आहे. फॅमिली सगळी बघतात. आणि कसं वाटलं हे नक्की सांगा. आम्ही ब्लॉग कंटिन्यू करत जाऊ, पण हे कामावर असतात ना, म्हणून मला ब्लॉग काढता येत नाही. पण मी स्वतः माझा ब्लॉग काढत जाईल. ओके, तिचे ब्लॉग बघत राहा. मी संडेला येत राहील, माझ्या संडेला ब्लॉग बघत राहा. तो चलो, बाय गाईज. बाय बाय बाय. लोकेशन चांगलं आहे, तुम्ही पण विजिट करा. बाय. केस बिघडलेत माझे, आता जातो घरी. बाय.